प्रिय मित्रांनो, आज आपण इथे एकत्र आलो आहोत कारण आपल्याला आपल्या जीवनात बदल घडवायचा आहे. स्वप्नांना सत्यात आणायचं आहे आणि प्रत्येक दिवशी थोडं थोडं पुढे सरकायचं आहे. जीवन एक प्रवास आहे आणि या प्रवासात अडथळे, अपयश आणि संघर्ष या सगळ्या गोष्टी येणारच. पण हे लक्षात ठेवा, ज्याला आयुष्यात मोठं व्हायचं असतं त्याला सगळ्यांना सामोरं जावं लागतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतःवर आणि आपल्या क्षमतावर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या स्वतःच्या स्वप्नांना आणि त्या स्वप्नांना सत्यात उतरण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नावर नितांत श्रद्धा असायला हवी. कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा कुठल्याही आव्हानासमोर तुम्ही टिकून राहू शकता. कधी कधी आपण खूप मेहनत करतो पण लगेच यश मिळत नाही, यामुळे निराश होणं सहज शक्य असतं. पण लक्षात ठेवा, यश मिळायला वेळ लागतो. शेवटी संकट ही यशाची पहिली पायरी असते. जसं एका मोठ्या झाडाचं बीज जमिनीच्या आत दबलं जातं आणि हळूहळू वाढतं, तसंच आपल्या मेहनतीचा देखील परिणाम हळूहळू दिसून येतो. तुम्ही ठरवलं तर जगात काहीही अशक्य नाही. जेव्हा सगळे थांबतात तेव्हा तुम्ही पुढे जा. जेव्हा सगळे विश्रांती घेतात तेव्हा मेहनत करा. कारण आजचं घेतलेलं कष्ट उद्याचं फळ ठरवत असतात. वेळ कुणासाठी थांबत नाही, त्यामुळे प्रत्येक क्षणाचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या स्वप्नांची आठवण ठेवली पाहिजे. स्वप्न पाहणं आवश्यक आहे, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्याच्याकरता रोज छोटा का होईना पण पाऊल उचलणं आवश्यक आहे. तुमच्या स्वप्न कोणत्याही परिस्थितीत सोडू नका. मेहनत, धैर्य आणि आत्मविश्वास या 3 गोष्टी तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवतील. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. प्रत्येक दिवशी एक पाऊल उचलायचं, एक नव्या प्रयत्नात स्वतःला गुंतवायचं आणि कधी हार मानायची नाही. कारण या जगात तुम्ही एक अद्वितीय व्यक्ती आहात आणि तुमचं ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्यावर विश्वास ठेवावा लागेल. तर मित्रांनो, उठून उभे राहा, मेहनत करा आणि आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी सज्ज व्हा. तुमचं यश तुमची वाट पाहत आहे. मित्रांनो, नक्की विचार करा. चला तर आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची मालिका घेऊन आलोय. करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आयुष्यात सुख प्रत्येकाला पाहिजे असतं, मात्र यातील दुःख सोसायला कोणी तयार नसतं. भूतकाळात झालेल्या गोष्टीचं आणि भविष्यात घडणाऱ्या घटनेचं जास्त टेन्शन घ्यायचं नसतं. फक्त वर्तमानात आपण समाधानकारक जीवन जगायचं असतं. मनात भरून आलेलं सारं आभाळ मोकळं व्हायला कधीकधी आपल्या माणसाने केलेली साधी विचारपूस पण पुरेशी असते. विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या माणसाशी बोलणे सोडणे हीच त्या व्यक्तीसाठी मोठी शिक्षा आहे. दुःख तर तेच देतात ज्यांना आपण हक्क देतो. नाहीतर परकी चुकून धक्का लागला तरी सॉरी बोलतात. तुमची मनस्थिती कधीच हळवी ठेवू नका, कारण हळवं मन ज्याचं असतं ना त्याला आजकाल बरोबर गोड गोड बोलून पद्धतशीर फसवलं जातं. माणूस वाईट तेव्हाच बनतो जेव्हा लोक त्याच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायला लागतात. रागात कधीच चुकीचं बोलू नका. मूड चांगला होतो पण बोललेले शब्द कधीच परत येत नाहीत. रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये, कारण रानातली तण पिकाचा नाश करते आणि मनातील ताण जगण्याचा सर्वनाश करते. जीवनात अशी माणसं भेटावी जी चालणाऱ्याला पाडणार नसावी, तर पडलेल्याला उचलून चालायला लावणारी असावी. एखाद्याला आपली किंमत कळाली नाही म्हणून नाराज नाही व्हायचं, कारण भंगार व्यापाऱ्याला हिऱ्याची पारख नसते. मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही. फक्त पैशाला महत्त्व देणाऱ्यानो, लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात कधीच चांगली माणसे टिकणार नाहीत व येणारही नाहीत. जे आपल्याला विसरले आहेत त्यांना तेवढ्याच पद्धतशीरपणे विसरता आले पाहिजे. स्वतःसाठी जगता आणि तितकंच कठोर होता आलं पाहिजे.
आपल्या दुःखात सोबत नसणाऱ्या माणसाला आपल्या सुखात बोलवून पण काही अर्थ नसतो. आला तरी तो आपल्या चुका काढून आपल्यालाच कमी दाखवण्याचा प्रयत्न करतो. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं. आपण सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट केलं तर जणू एका सुखद वाऱ्यासारखं आहे, जे मनाला शांत, प्रसन्न, प्रेरणा, उभारी देऊन जातं. रसिकांनो, हे विचार आवडले असतील तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय हिंद, जय